सासू सून अफलातून आरजे रसिका बरोबर यात सहभागी होण्यासाठी कॉल करा 25339493. प्रत्येक सहभागी स्पर्धकास मिळणार एक आकर्षक साडी. 94.3 टोमॅटो FM. डॉक्टर अभय तुमच्या सोबत बोलतोय आपण. शनिवारचा भाग जो आहे तो मनाच्या संदर्भातला, मनाची ताकद वाढवणारा, मनाची प्रसन्नता जो आहे तो वाढवणारा. आणि त्याच्यामध्ये मी वेगळ्या वेगळ्या अँगलनी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. आता एक फंडा जो आहे तो जर आणि तरच आहे. बघा मी काय सांगतोय, एक फंडा जो आहे तो जर आणि तरचा आहे. आणि हा जर आणि तरचा फंडा जो आहे ना, तो तुमच्या प्रगतीपासून तुम्हाला मागे ओढतो, खेचतो मागे. तुम्ही म्हणाल कसं काय? हा जर आणि तरचा फंडा तुमच्या सुद्धा आयुष्यात येऊन गेलाय, किंवा तुम्ही कुणाकडून ना कुणाकडून तो ऐकलेलाच आहे. आता तुम्ही म्हणाल का कुठला डॉक्टर जर आणि तरचा फंडा? जर ना मी ह्यांच्या घराण्यात जन्माला आलो असतो ना तर काय केलं असतं सांगतो. मी ह्याच्या जागी असतो ना तर मी काय केलं असतं तुला सांगतो. हा जर आणि तरचा फंडा म्हणजे मी जे आहे, मी जिथं आहे, मी जिथं जन्मलो, मी जसा आहे या सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी एक्सपेक्ट करायचं की ना मी हेच झालो असतो ना तर मग हे झालं असतं. आमचं ना थोडंसं आम्ही गरीबच हो, नाहीतर एवढं श्रीमंत असतो तर हा काय केलं असतं तुला सांगू. अशा पद्धतीचा एक जर आणि तरचा फंडा आहे जो निगेटिव्हिटी निर्माण करतो. आणि हा जर आणि तरचा फंडा जो आहे तो सतत रडवा असतो. म्हणजे कुठलाही मित्र तुम्हाला मिळाला, मैत्रीण तुमची मिळाली की तिथं जायचं आणि रडत बसायचं. मी ना जरा असा असतो तर हा फंडा खूप त्रास देतो. एखादी स्त्री सुद्धा असते बघा की मी पुरुष असतो तर हे सगळं केलं असतं असं म्हणणारी स्त्री ही 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 स्वतःबद्दलची, स्वतः निर्माण केलेली एक निगेटिव्हिटी आहे. आणि हा निगेटिव्हिटीचा उंबरा ओलंडून आपण जात नाही तोपर्यंत पॉझिटिव्हिटीच्या या जगामध्ये जाऊच शकत नाही. आणि हा जर आणि तरचा फंडा स्वतः सुद्धा आपण करत असतो, दुसऱ्याकडून पण हा फंडा जो आहे तो ऐकलेला असतो. आणि हा फंडा त्रासदायक आहे आणि हा फंडा फायद्याचा पण आहे. आता तुम्ही म्हणाल की आत्ताच तर तुम्ही म्हटलात की तोट्याचा आहे, फायद्याचा कसं काय? फायद्याचा हा की हे जर आणि तरचं गणित घालत बसलो तर आपल्याला सक्सेस कधीच मिळत नाही. या सगळ्याच्या पलीकडे हा जर तरचा फंडा जो आहे तो सोडून टाका आणि बाहेर जा. यस, मी आता असाच आहे हे स्वीकारा. यस, मी स्वीकारलं मी इथे जन्मलोय, मी स्वीकारलं मी नाही हे शिकलो, मी स्वीकारलं की मी हे, आणि हे स्वीकारलं आणि हा जर तरच्या फंड्यात नाही पडलो तर आपल्या वाटा खूप मोकळ्या होतात. येस, मी स्वीकारलंय, आता मला हे करायचंय, आता हे स्वीकारलंय, मला ते करायचंय. असा विचार एकदा झाला की येस, तुम्ही यशाकडे जायला लागता, तुम्ही सक्सेसकडे जायला लागता. त्यामुळे जर आणि तरचा फंडा जो आहे तो समजून घ्या आणि यशाकडे जा. रडत बसलात तर तुमचं गाणं जे आहे ते ऐकेल कोणतरी, 5 मिनिट ऐकेल. अरे हा काय रडवाच आहे, हा ना आयुष्यभर नुसतं ह्याला बाबाने दिलं नाही, ह्याला आईने दिलं नाही, ह्याला हे नाही दिलं असंच म्हणतो. असं तुमच्यावरती एक शिक्का मारायला जाईल आणि तो शिक्का तुम्हाला पुसता येत नाही, कारण तुमचा हा रडवा शिक्का खोलवर गेलेला आहे. त्यामुळे जर आणि तरचा हा फंडा समजून घ्या आणि यशाकडे जा. डॉक्टर अभय तुमच्यासोबत 94.3 टोमॅटो FM वर एक गाणं, आणि त्या गाण्याच्या पलीकडे आहे मी तुमच्यासोबत. शनिवारचा एपिसोड मनाच्या संदर्भातला, याच्या पलीकडचा आणखी एक फंडा तुम्हाला सांगतो यशाचा, आणखी एक फंडा सुखाचा, आणखी एक फंडा आनंदी राहण्याचा. आनंदी राहिलो तरच सगळं आहे, सुखात काय सगळं आहे हो, पण आतून आनंद पाहिजे. एक गाणं, त्या गाण्याच्या पलीकडे तुमचं आणि तुमचाच डॉक्टर अभय तुमच्यासोबत.